चर्चित नगरसेविका मीनाक्षी पाटनकर व दिमा फाउंडेशन ने किया नेत्र जांच शिविर का आयोजन। शांतिलाल संघवी आई इंस्टीट्यूट की मेडिकल टीम ने की लोगों की जांच। कार्य सम्राट के नाम से चर्चित चैम्बूर घाटला वार्ड 153 की नगर सेविका मीनाक्षी पाटनकर ने दिमा फाउंडेशन के माध्यम से नेत्र जांच शिविर और मेडिकल कैंप का आयोजन किया, जिसे लोगों का अच्छा प्रतिसाद मिला। शांतिलाल संघवी आई इंस्टीट्यूट के डॉक्टर और मेडिकल टीम ने इस शिविर में आए लोगों की अच्छे से जांच की। नगर सेविका मीनाक्षी पाटनकर ने इस आयोजन का उद्देश्य स्पष्ट किया। आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त एक कार्यक्रम असा म्हटलं, जागतिक महिला दिन आपल्याला साजरा करायचा। नुसतं जागतिक महिला दिन साजरा का करायचा, तर काहीतरी आपण त्या महिलांसाठी करायला पाहिजे म्हणून मा फाउंडेशन आणि शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई यांच्या वतीने आपण आज इथे गोल्डन सेवा मित्र मंडळाच्या इथे आज आपण शिबिर घेतलेलं आहे। खरं तर आज ती जास्त महिलांना गरज आहे, कारण महिला घराच्या बाहेर पडतच नाही जास्त, म्हणजे स्वतःसाठी की आपण सुदृढ राहिलो तर आपलं घर सुदृढ राहणार आहे। चेकअप करायचं असेल तरी नाही, नंतर जाऊ असं करत करत राहते। म्हणून म्हटलं आपल्या विभागात काहीतरी असं कार्य आपण चांगलं करावं की जेणेकरून लोकांच्या उपयोगी पडावं, म्हणून आपण हा आय कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। हो हो नाही खूप आता कसं आहे, सुरू झालंय सकाळीपासून 9:30 पासून सुरू झालेलं आहे। आणि आता महिलांचे कशी कामं आहेत, मुलांची शाळा आहेत, वयस्कर असतील घरात त्यांना आणायला पण कोण नाहीये, सगळे कामावर असणार आहे। पण आता चालू आहे, जसं त्यांना कळतंय वेळ मिळते तसं ते दुपारपर्यंत येणार आणि 3च्या नंतर पर्यंत वेळ दिलाय, त्याच्यामुळे आहे वेळ आहे म्हणून ते चालू राहणार आहेत, आरामात येणार आहेत आणि असं चालू राहणार आहे। लोकांनी खरं तर तुमच्यापर्यंत ही सेवा येते ती त्याचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे। ही सेवा तुमच्या दारापर्यंत येते, आपण जाणार खर्च करून जाणार, इथे आपण फ्री मोफत देणार आहे आपण सगळं। डायबिटीस असेल, बाकीचे पण जे डोळ्याला जे कॅन्सरचं सुद्धा या हॉस्पिटलला चेकिंग होणार आहे, तेही त्यांनी करायला पाहिजे। त्यासाठी त्यांनी चेकिंग इथे येऊन करायला पाहिजे, स्पेशली तर महिलांसाठी खास आहे हे। म्हणजे आता जशी महिलांची कामं असतील तसे ते महिला येतीलच शिबिरामध्ये। नाही होतं, ऍडजस्ट होतं, असं काय नाही, आपलं ठरवलं सवड आहे आवड आहे तर सवड आहे, त्या ह्याच्यानी काम होते। आमचे सन्माननीय माजी नगरसेवक अनिलजी पाटणकर साहेब आणि नवनिर्वाचित नगरसेविका आमच्या मीनाक्षीताई पाटणकर आणि महा फाउंडेशनच्या वतीने आज महिला जागतिक दिवसानिमित्त आज आईस कॅम्पचा कार्यक्रम ठेवलेला आहे गोल्डन सेवामध्ये। आज तुम्ही बघताय की आज लोकांना आपण जेव्हा जे काम करतो लोकांना कळत नाही की त्यांचे म्हणजे डायबिटीस वाढतं, बीपी वाढतं, मग त्यामध्ये जास्त डायबिटीस वाढल्यानंतर शेवटी परिणाम डोळ्यावरतीच येतो। आणि हे नेहमीच महा फाउंडेशनच्या वतीने आमच्या नगरसेविका मीनाक्षीताई पाटणकर
हे नेहमीच या महाफाउंडेशनसाठी नेहमीच छोटे छोटे आरोग्य शिबिर असू द्या किंवा आईस कॅम्प असू द्या, हे सर्व नेहमी करत असतात. आज एक चांगला उपक्रम एक महिला जागतिक दिवसा निमित्त घेतलेला आहे. मी शिवसेना शाखा क्रमांक 153 सर्व शिवसैनिकांच्या वतीने, घाटलेकरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की असंच कार्य जे तुम्ही सुरुवात केले हे पुढे सुद्धा राहिलंच पाहिजे. धन्यवाद. नक्कीच ही सेवा अत्यंत गरजेची आहे. कारण आज जर तुम्ही बघायला गेलात तर अगदी 5-6 महिन्याच्या म्हणजे वयाच्या मुलापासून अगदी वयस्कर माणसाकडे मोबाईल हा एक म्हणजे काय म्हणतात त्याला गरजेची वस्तू झालेली आहे. आणि त्याच्यामुळे जे चष्मा लागण्याचं जे प्रमाण आहे, डोळ्यांचे आजार होण्याचं प्रमाण आहे, ते वाढलेलं आहे. आणि याकरता हा जो मीनाक्षी पाटणकर यांनी हा जो कॅम्प घेतला तो खूपच म्हणजे उपयुक्त आहे. लोकांनी येऊन त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. कारण त्यांनी जसं सांगितलं तसं की आपल्या दारापर्यंत आज डॉक्टर आणि एवढी सगळी सुविधा आहेत, तर त्यांनी येऊन इथे त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. प्लस आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे मंडळांचा, एक 100-150 लोकांचा. तर त्यांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे ग्रुपद्वारे. आणि तसेच इतर जो महिला मंडळ वगैरे आहेत, बचत गट मंडळ आहे, त्यांच्याही ग्रुपवर आम्ही हा मेसेज टाकून त्यांना आवाहन केलं.